नवी मुंबई शहरातील MIDC मध्ये 29 ठिकाणी अनधिकृत वसाहत आहे। MIDCने 2013 मध्ये सुरू केलेल्या सर्व्हेनुसार अंदाजे 35,818 असून त्यामध्ये 1,80,000 लोक राहतात। ही वसाहत 137 हेक्टर जमिनीवर वसली। MIDCच्या जागेवर 2011 पर्यंत 67,327 झोपडपट्ट्यांची नोंद झाली असून SRA साठी मात्र 38,800 झोपड्यांना पात्र ठरवले आहेत। उर्वरित 28,527 चे काय हा प्रश्न झोपडीधारकांना पडला आहे। शासनाने काढलेल्या GR मध्ये शहरांमध्ये 500 चौरस फुटाच्या आतील जमीन विनामूल्य तर 1500 चौरस फुटापर्यंतच्या जागेसाठी 10% घेऊन नियमित केली जाईल असा GR मध्ये जाहीर केल्यानंतर सर्वांना आनंद झाला। मात्र दुसऱ्याच दिवशी MIDCने टेंडर काढून त्या ठिकाणी झोपडीधारकांना धक्का दिला, ज्यामुळे सर्व नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आणि हे सावट दूर करण्यासाठी आम्ही आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। तर न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्याचबरोबर न्यायालयाचा दरवाजा सुद्धा वाजवू। सर्वसामान्य झोपडीधारकांना न्याय मिळवून देणार असल्याचं नगरसेवक आणि माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। हा 100% ही जी गुगली टाकलेली शासनाने ती आम्हाला समजणार नाही असं वाटलं, परंतु असं नाहीये। 25 तारखेला काढलेला जो GR आहे त्या GR मध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की अतिक्रमण केलेल्या झोपडीधारकांना 500 चौरस फुटापर्यंतच्या घराच्या खालच्या जमिनी फुकट दिल्या जातील आणि 500च्या वरची 1,500 पर्यंतचे जे 1000 स्क्वेअर फूट आहे त्याच्यावर बाजार भावाच्या 10% घेऊन तुमचं ती जागा रेग्युलाइज केली जाईल। आम्ही आनंदित झालो। आम्हाला खूप आनंद झाला की सरकारने आमचं म्हणणं ऐकलं आणि सरकारने आम्हाला या ठिकाणी या जागा आणि या शहराचा भाग करून घ्यायला त्यांनी तयार झाले। परंतु दुसऱ्याच दिवशी आम्ही MIDCच्या साईटवर हे जे टेंडर पाहिलं, हे टेंडर तर म्हणजे अगदी शॉकिंग होतं की त्यांनी 3 क्लस्टर बनवलेले आहेत। एक क्लस्टर यादव नगर आहे, दुसरा क्लस्टर आंबेडकर नगर आहे आणि तिसरा जो आहे तो चिंचपाड्याकडनं चिंचपाडा, श्रमिक नगर, कातकरी पाडा, इंदिरा नगर, त्यानंतर तुर्भे, शिवाजीनगर एवढा लांबचा क्लस्टर आहे। तर याच्या पाठीमागे आम्हाला काहीतरी काळं भेरं दिसतंय, काहीतरी कुछ तो दाल में काला है। और इसलिए हमने सोचा कि जितने भी नेता है हम उनसे बात करें। सबसे पहले तो झोपड़पट्टी में रहने वाले जितने भी नगर सेवक है हमने उनसे बात किया। मी त्यांना सांगितलं की ह्या दोन्ही गोष्टीचा परस्पर अर्थ काय लागतोय आणि ती गोष्ट त्यांच्या लक्षात आली। सगळ्या नगरसेवकांनी ते ऍक्सेप्टही केलं की हो याच्या विरोधात आपल्याला लढावं लागेल। आता जी खूपच जवळ आहेत त्यांच्याशी आपण जवळीक साधली पाहिजे। जसं की या ठिकाणी नगर विकास खातं आहे, त्यांच्याशी जवळीक असलेले विजयजी चौगुले आहेत। त्यांनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत हे MIDCने काढलेले जे टेंडर आहे त्याला स्थगिती मिळेल असं ते म्हणतायत। ती स्थगिती मिळाली तर ते पोर्टलवरनं तुमचं टेंडर बाजूला निघेल, कारण टेंडर आता लाईव्ह दिसतंय। आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की जर एक GR काढलेला तो पूर्ण शहराला लागू झाला पाहिजे। सिडको काय आणि MIDC काय। आता MIDC मध्ये आपण पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये स्टँडर्ड हॉलकेले असेल किंवा हर्डेली असेल, घरकुलं तयार होत आहेत, घरं तयार होत आहेत, 30-30 माळ्याचे टावर तयार होत आहेत। मग आपण निवासासाठी राखीव असलेल्या ठिकाणीच हे लागू करायचं तर आपण त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा उल्लेख करावा। एक ओळ ऍड केली तर या ठिकाणी हे टेंडर ऑटोमॅटिक खालसा होत आहे। तर त्यामुळे परस्पर विरोधी न जाता जनता जी आहे ह्या शहराला गरजेची असलेली हे शहर उभं करणारी ही कामगार ताकद ही या शहरातून बाहेर जाऊ नये याच्यासाठी सरकारने प्रयत्न करावा। हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो प्रामाणिक प्रयत्न आम्ही उद्यापासून पुन्हा एकदा सुरू करणार आहोत। आणि जर ह्या दोन्ही गोष्टींना स्थगिती मिळाली तर सुंदर, अन्यथा आम्ही कोर्टाची पायरी त्या ठिकाणी निश्चितपणे जनतेच्या वतीने मग आंदोलन असेल ते आंदोलनही करू आणि न्यायिक मार्गाने आम्ही देखील पुढे जाऊ।